यूट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे। तिच्यावर संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांना पुरवल्याचा आरोप आहे। ज्योती तिच्या इन्स्टा, फेसबुकवर पाकिस्तान प्रवासाचे व्हिडिओ पोस्ट करत असते। सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानची सकारात्मक बाजू सादर करण्याचं काम ज्योतीवर सोपवल्याचा आरोप आहे। यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक। पाकिस्तान हेरगिरी प्रकरणात कारवाई। संवेदनशील माहिती पाकला पुरवल्याचा आरोप। यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे। भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला पुरवल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आलाय। दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षानं ही कारवाई केली आहे। ज्योती मल्होत्राकडून काही महत्त्वाची कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करण्यात आली आहेत। गोपनीयतेच्या कारणास्तव पोलिसांनी अधिकची माहिती देण्यास नकार दिलाय। ज्योतीचे इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर @travelwithjo1 या नावानं अकाउंट आहे। पाकिस्तानमधल्या प्रवासाचे अनेक रील्स आणि व्हिडिओ ज्योतीनं पोस्ट केले आहेत। पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा सादर करण्याचं काम केल्याचा तिच्यावर आरोप आहे। गेल्या वर्षी ज्योती पाकिस्तानात गेली होती। तिनं पाकिस्तान उच्च आयुक्तालयालाही भेट दिली होती। ज्योती मल्होत्रा पाकिस्तान उच्च आयुक्तालयामध्ये काम करणाऱ्या दानिश नावाच्या अधिकाऱ्याच्या संपर्कात होती। दानिश हेरगिरीमध्ये सहभागी असल्यामुळे त्याला भारत सोडण्याचे आदेश दिले होते। दिल्लीत असताना दानिशला ज्योतीनं संवेदनशील माहिती दिल्याचा आरोप आहे। दरम्यान हेरगिरी प्रकरणात पंजाब आणि हरियाणामधून एकूण 6 पाकिस्तानी हेरांना अटक करण्यात आली आहे। कल हमने एक इनपुट के आधार पर ज्योति रानी पुत्री हरीश कुमार आरओ एक्सटेंशन हिसार को ऑफिशियल सीक्रेट एक्ट और 152 BNS के अंतर्गत अरेस्ट किया है। इसके पास प्राप्त मोबाइल और लैपटॉप से हमें कुछ संदिग्ध सामग्री प्राप्त हुई है। इसको हमने 5 दिन की रिमांड पे लिया है। पूछताछ जारी है। यह लगातार पाकिस्तानी नागरिक के संपर्क में थी, उसके बारे में इससे पूछताछ की जाएगी। तर ज्योती मल्होत्रा तपासात काय म्हणाली? ट्रॅव्हल विथ जो नावानं यूट्यूब चॅनल चालवते। 2023 साली पाकिस्तानी व्हिसा मिळवण्यासाठी प्रयत्न केला। दिल्लीतील पाकिस्तानी हाय कमिशनला भेट दिली। हाय कमिशन मध्ये मी एहसान उर रहीम उर्फ दानिश यांना भेटले। दानिश यांचा त्यावेळी मी मोबाईल नंबर घेतला। दानिश आणि मी अनेकदा फोनवरून बोललो। त्यानंतर 2 वेळा मी पाकिस्तानला गेले। दानिश यांच्या सांगण्यानुसार पाकिस्तानमध्ये अली अहवान यांना भेटले। अली अहवाननं पाकिस्तानात फिरण्याची आणि राहण्याची व्यवस्था केली। अली अहवाननं पाकिस्तानी सिक्युरिटी आणि इंटेलिजन्स अधिकाऱ्यांसोबत भेट करून दिली। पाकिस्तानात शाकिर आणि राणा शाहबाद सोबत भेट झाली। शाकिरचा मोबाईल नंबर मी घेतला। शाकिरचा नंबर कुणाला शंका येऊ नये म्हणून रंधवा या नावानं सेव्ह केला आणि त्यानंतर मी भारतात परत आले। ज्योती मल्होत्रा ही हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातली रहिवासी आहे। कुरुक्षेत्र विद्यापीठातून तिनं शिक्षण घेतलं आहे। ज्योती ही एक यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे। ज्योतीचे इंस्टाग्रामवर 131,000 फॉलोअर्स आहेत। ज्योतीला यूट्यूबवर 377,000हून अधिक लोक फॉलो करतात। ज्योती मल्होत्रा मागील 2 वर्षात 3 वेळा पाकिस्तानमध्ये जाऊन आली आहे। तसंच दानिशच्या संपर्कात असल्यामुळे तिच्यावर संशयही बळावला होता। त्यामुळे अखेर तिला अटक करण्यात आली असून तिच्यावर हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।